अप्रत्यक्षरित्या असो, लिखाणाच्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष कर्म करण्याच्या दृष्टीनं असो, मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ महाराजांसारख्या संतांनी मोठं कार्य या ठिकाणी उभं केलंय. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, कुळधर्म समस्त विठ्ठल देव, विठ्ठला वाचुनी नेणो क्रिया कर्म, विठ्ठला वाचुनी धर्म दुजा नाही. बघा, कोणतीही क्रिया आम्ही विठ्ठलाच्या शिवाय करणार नाही. आपल्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या मंदिरामध्ये जर बघितलं तर पांडुरंगाच्या संबंधानंच काही अभंग हे काकड्यापासून ते शेजारतीपर्यंत असतात. विठ्ठला वाचुनी नेणो क्रिया कर्म, विठ्ठला वाचुनी धर्म तुझा नाही. आता या ठिकाणी विठ्ठलाचा धर्म म्हणजे काय? जे आपण आधी बघितलं, धर्म जागो सदैवाचा आहे. सदैव म्हणजे काय? चालत आलेलं जे आहे, सनातन आहे, त्याचा धर्म जागृत राहावा. धर्म का जागो तुझा, तुझी कृपाळू राजा. कोण आहे कृपाळू राजा? पांडुरंग परमात्मा कृपाळू राजा. आणि म्हणून त्याचा धर्म, आणि म्हणून आम्ही त्याचं अवलोकन करून वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो, या न्यायाप्रमाणे संत महात्म्याने आम्हाला जी वाट दाखवून दिलेली आहे त्या वाटेनं आम्ही चालत असतो. कधी कधी प्रश्न पडतो बघा, लक्षात घ्या, संतांच्या वचनांना कळण्यासाठी सुद्धा थोडीशी मती आपली जागृत असली पाहिजे, बरं का? कारण संत महात्म्यांची वचनं ही सामान्य वचनं नाही आहेत. संत महात्मे जे बोलतात त्याचा अर्थ हा आपल्याला परंपरेनं तत्वज्ञान प्राप्त केलं तरच कळतो, लक्षात घ्या. कारण सगळ्यांपेक्षा संत सर्वश्रेष्ठ आहेत. ते काय बोलतील याचा अंदाज सामान्य लोकांना आहे. ते मी नेहमी एक उदाहरण देतो. कबीरजी एका झाडाखाली बसले होते. समोरून एक रस्ता होता, एक रस्ता उजव्या हाताला जात होता आणि एक रस्ता डाव्या हाताला जात होता. एक गाय समोरून धावत येताना कबीरजींनी बघितली आणि ती गाय एका दिशेनं निघून गेली, एका रस्त्यानं निघून गेली. तिच्या पाठीमागे एक खाटीक लागला होता, धारदार शस्त्र घेऊन त्या गायीला मारण्यासाठी. आता तो इथे येऊन थबकला, कारण इकडे दोन रस्ते होते. इकडे गेलीये गाय का इकडे गेलीये, हा त्याला प्रश्न पडला. संभ्रमावस्थेमध्ये गेला. पण समोर कबीरजी बसलेले होते झाडाखाली. म्हणले, कबीरजी संत आहेत, ते काय खोटं सांगणार नाहीत. त्यांनी विचारलं, कबीरजी आपने गाय को देखा है, कहाँ गई है? कबीरजींना आता प्रश्न पडला, काय उत्तर द्यावं. ज्या दिशेनं गाय गेली त्या दिशेचा निर्देश केला तर हा खाटीक तिथे जाणार आणि त्या गायीचा वध करणार, मारून टाकणार. आणि या दिशेनं गेली असं सांगितलं तर खोटं बोलल्याचं पाप लागणार. काय करायचं? संत महात्मे काय मधला मार्ग काढत असतात, लक्षात घ्या. कबीरजीने सुंदर उत्तर दिलं, जिसने देखा है वो बोल नहीं सकता और जो बोल सकता है उसने देखा नहीं है. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे संत महात्म्यांची वाक्य सरळ सरळ कधी घ्यायची नसतात. विठ्ठला वाचून धर्म तुझा नाही, याच्यात खूप मोठी व्यापकता आहे. याच्यात काय काय सांगायचं असेल नाथ महाराजांना याचं चिंतन आपण करा. विठ्ठला वाचून धर्म तुझा नाही, एका जनार्दनी विठ्ठल भरला भरून उरला पंढरीये. आणि ज्या विठ्ठलाचं गुणगान आम्ही करतो तो विठ्ठल कुठे आहे? तो पंढरपुरामध्ये आहे. त्याचा निर्देश सुद्धा केलेला आहे. जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. त्यामुळे जो धर्म जागरणाचा विषय आहे तो कोणता धर्म? तर ज्या धर्मामध्ये भगवान श्री विठ्ठल प्रमुख आहे त्या विठ्ठलाचा धर्म जागो. विठोबा कुमार
आणि कांचे ध्यान नाही आम्हा चिंतन तुझियाचे आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत कुळधर्म समस्त विठ्ठल देव. यथामती आपण अभंगाचं चिंतन केलेलं आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोठा ओघ वारकऱ्यांचा, भाविक भक्तांचा आपल्या गोविली गावामध्ये जो सुंदर असा देखणा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्या संबंधाने होताना दिसतोय. कोकण परिसरातले आयुक्त साहेब या ठिकाणी आलेले आहेत, स्वामी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, अन्य काही वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातली मी अनेक या परिसरामध्ये मी गेल्या 20 वर्षांपासून येतो आणि त्यामुळे बरीचशी मंडळी ही माझी परिचित आहेत. काहींची तोंड ओळख आहे, काहींशी बोलणं होतं, काहींशी होत नाही. मात्र नामोल्लेख सगळ्यांचा करणं थोडंसं अवघड आहे. परंतु हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे, धर्मजागरण ही काळाची आज गरज झालेली लक्षात ठेवा. आधी आपण ज्या धर्माचा विचार केला त्यापेक्षा थोडं वेगळं जाऊन आज ज्याला आपण धर्म म्हणतोय त्या हिंदू धर्माचा विचार करा. वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद आपल्याला होताना दिसत आहेत. कधी लँड जिहाद, कधी लव जिहाद, कोणत्याही प्रकारचा जिहाद आपल्याला होताना दिसतोय. आपण सावध राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि याची सुरुवात ही फार आधी झालेली आहे. मी आपल्याला जो जाता जाता उल्लेख केला होता लतीफ मुसलमानाचा, तो दुसरं काय आहे, दुसरा काही प्रकार नाही. तो एक ब्राह्मणाची स्त्री आणि तिच्या पोटामध्ये गर्भ हा तत्कालीन एका मुसलमानाचा होता. हे काय आहे, तेव्हापासून चालत आलेलं आहे, लक्षात ठेवा. पण सद्य परिस्थितीमध्ये याचं स्वरूप हे व्यापक होत चाललेलं आहे, ते विकृतही होत चाललेलं आहे. त्यामुळे आपण वेळी सावध झालो पाहिजे. आपल्याच सणवार उत्सवामध्ये आपण आपली परंपरा बाजूला ठेवून इतरांच्या परंपरा आपल्या पदरी बाळगून जे काही विकृतीकरण आपण आपल्या सणांचं केलेलं आहे, उत्सवांचं केलेलं आहे, त्याचं चिंतन होणं थोडंसं गरजेचं आहे. प्रत्येकाने विचार करायला हवा की मी माझ्या धर्मासाठी काय केलं. आपल्या माणसाला कायम आपण पुढे केलं पाहिजे, त्याच्या पाठीशी आपण ठाम उभं राहिलं पाहिजे. सद्य परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे आता सध्या की या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, त्याचं उत्तर असं आहे, संवादाचा अभाव आहे. या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत? संवादाचा अभाव आहे. पूर्वी का होत नव्हत्या? कारण संवाद होत होता. असं असं घडलं, असं असं झालं, असं असं होऊ शकते, याची चर्चा व्हायची. पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. मला तर कधी कधी असंही वाटलं की मोबाईलचा सुद्धा जिहादच आहे की काय. मोबाईल हा एक प्रकारचा जिहाद असू शकतो बरं का. महाराज, तुम्ही धर्माच्या बाबतीत जरा कार्य बरंच करता, आमचा तरी प्रत्यक्ष कधी संबंध येत नाही. पण सत्य परिस्थिती अशी आहे, काय कधी कशाचा जिहाद होईल सांगता येत नाही. मला कोणाचा द्वेष मत्सर या ठिकाणी करायचा नाही आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की सगळ्या आता ज्याला धर्म समजल्या जातं त्या धर्मातली सगळीच मंडळी कधीही वाईट नसतात. आमचा अनुभव आहे, कारण आमचं संस्थान जे आहे ते निजामाच्या अखत्यारीमध्ये होतं. निजाम सरकारने एक पंच कमिटी स्थापून आमच्या आजोबांच्या सगळी व्यवस्था, संस्थानाधिपती असल्यामुळे सगळी व्यवस्था त्यांच्या हातून सगळी करून घेतली होती. म्हणजे प्रत्येक काळामध्ये सगळेच जण वाईट असतात असं नाही आहे. पण आपण सावध राहिलं पाहिजे, ही मात्र गोष्ट खरी आहे. आम्ही विचार केला पाहिजे की आमच्या धर्मासाठी आम्ही काय करू शकतो, आमचा धर्म वाचवण्यासाठी आम्ही काय करू शकतो, आमचा धर्म वाढवण्यासाठी आम्ही काय करू शकतो, आमच्या धर्मामध्ये काही व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही काय करू शकतो. आम्हाला दुसऱ्या कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलण्याचं काही कारण नाही. आम्हाला कोणत्याही धर्माबद्दल काही विषवल्ली पसरवण्याचं काही कारण नाही. पण आमचा जो धर्म आहे तो जर आम्हाला सुरक्षित ठेवायचा असेल तर आपण धर्मनिष्ठ झालं पाहिजे. लक्षात घ्या, धर्मांधता वेगळी आणि धर्मनिष्ठता वेगळी.
काही संघटना अशा पण आहेत की ज्या धर्मांधता पसरवतायत, पण वारकरी संप्रदाय हा धर्मनिष्ठता पसरवतोय. त्यामुळे वारकरी संप्रदाय जेवढा वाढेल तेव्हा हिंदू धर्माला बळकटी आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे सगळ्यांना समवेत घेऊन जाणारं तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे आज अनेक ठिकाणी कुठल्या कुठल्या संप्रदायाचे कार्यक्रम होतात, पण महाराष्ट्रामध्ये एकमात्र असा संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय की जिथे तुम्ही कार्यक्रमाचे बोर्ड लावले की लोक तिथे उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकांना माहिती आहे इथे चांगलंच ऐकायला मिळणार आहे, इथे कोणाचा द्वेष होणार नाही, मत्सर होणार नाही, इथे आत्मकल्याण आत्मचिंतन याचा विचार या ठिकाणी होणार आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा जगताचा विचार करा. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, आपल्या संघटनेचं ब्रीदवाक्य सुद्धा तेच, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. विश्वाचा अवघे विश्वची माझे घर हा विचार करणारा, जन नव्हे अवघा जनार्दन असा विचार करणारा वारकरी संप्रदाय आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय जेवढा जगाच्या पातळीवरती वाढेल तेवढी विश्वबंधुता आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण वारंवार घेत आहात, चांगली गोष्ट आहे. आपल्या सर्व कार्याला अशाच पद्धतीने शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. यथामती अभंगाचं चिंतन झालं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. एक बार सर्वांनी संतांचं भजन करा. भानुदास एकना, भानुदास एकना, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एका जनार्दनी विठ्ठल भजना, एका जनार्दनी विठ्ठल भजना, एका जनार्दनी विठ्ठल भरला. एका जनार्दनी धनी विठ्ठल भरला. वरुणी उरला पंढरी, वरुणी उरला पंढरी, आऊचे कुळीचे
हा 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 कुळधर्म समस्त हा हा कुळधर्म समस्त विठ्ठला देवा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता बोली नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत केले द्रुत सकळा नका पाहू झालो दास पायाचा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ 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 कुंडली कवरदारी शांती ब्रह्म एकनाथ महाराज की रामकृष्ण हरी. सर्वांनी जागेवरच थांबायचं आहे. महाराजांनी आपल्याला सूचना दिलेली आहे की आरती झाल्याशिवाय आपण कोणी उठायचं नाही, खास करून पुरुष मंडळी. बाबा जरा बसा खाली, खाली बसा. पूर्ण आपले जोपर्यंत आरती होत नाही आणि मृदंगवादक आपण सुद्धा आवरायचं नाही. आम्हाला आपलं फार आवडलंय. धर्मजागरण महोत्सव सन 2025 आजचा हा 4था दिवस. आपण सर्वजण बहुसंख्येनं उपस्थित झालात आणि आज ज्यांचे आपण अमृतमय असे वाणी ऐकले ते शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज हरिभक्तीपरायण योगीराज्य महाराज गोसावी. अतिशय अमृत ओथंबून वाहत होतं आणि आपण सर्वजण ते अमृत हृदयाच्या कुपीमध्ये जपून ठेवत होतात. खरं तर श्री संत एकनाथ महाराजांचं असणारं कार्य, धर्माप्रतीची असणारी त्यांची आत्मीयता आपल्याला नेहमीच त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकनाथ महाराज म्हणतात, जय धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तेने आम्हा येणे घडे संसार स्थिती. आमचं येणं कशासाठी आहे तर धर्माच्या रक्षणासाठी आहे, धर्माची महती पटवून देण्यासाठी आहे. आणि हा धर्मजागरण महोत्सवाचं प्रयोजन कशासाठी आहे तर याचसाठी आहे. माणसाच्या मनामनामध्ये, हृदयामध्ये धर्म पेरावा, धर्माची जागृती व्हावी, यासाठीचा हा खऱ्या अर्थानं उत्सव आहे. महाराजजी, आपण बोलत असताना आपण म्हणालात वारकरी संप्रदायाचं सत्व आणि हिंदू धर्माचं तत्व आपण पहिल्या एका वाक्यामध्ये आपण पटवून दिलं. खऱ्या अर्थानं धर्माचं वारकरी पंथ हा खऱ्या अर्थानं पंथ आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला धर्माचा जागर करता येणार आहे. नक्कीच या ठिकाणी हरिभक्तीपरायण योगीराजजी महाराज गोसावी यांचा सत्कार होत आहे. सत्कार करण्यासाठी हरिभक्तीपरायण श्यामबाबा हरड व मनोहरदादा मिरकुटे आपण पुढे यायचं आहे.
सन्मान्य श्यामदादा हरड आणि मनोहरदादा मिरकुटे आपण महाराजांचं यथोचित असं सन्मान करायचं आहे. महाराजांची अमृतमय वाणी आपण श्रवण केलेली आहे. विठ्ठला वाचुने अनेकांचे ध्यान, नाही आम्हा चिंतन दुजी यांचे. अमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, कुलधर्म समस्त विठ्ठल देव. विठ्ठल हे कुळीचे दैवत आहे, हे महाराजांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज या महोत्सवाचं स्वागत अध्यक्ष वा जोरदार टाळ्यांचा गजर आपण केलेलाच आहे. या महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिलजी पाटील साहेब यांची देखील उपस्थिती आहे. मी कपिलजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणारे सदरक्षणाय आणि खल निग्रहणाय ही बिरुदावली आपल्या छातीवर जपून धर्मरक्षणाचं काम करणारे आणि जनसामान्यांचं संरक्षणाचं काम करणारे माननीय श्री संजयजी दराडे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. स्पेशल आय जी यांचा सन्मान होत आहे. मी कपिलजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र स्पेशल आय जी माननीय श्री संजयजी दराडे साहेब यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण माननीय श्री धोंडपंत स्वामी साहेब यांनाही विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. पोलीस अधीक्षक ठाणे SP माननीय श्री धोंडपंत स्वामी साहेब आपलंही स्वागत होत आहे. त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अनमोलजी मित्तल साहेब, यंग डॅशिंग अँड डायमॅनिक पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणारे संपूर्ण ठाणे ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून जी महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे असे SP सन्माननीय स्वामी साहेब आपलंही स्वागत होत आहे. त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अनमोलजी मित्तल साहेब आपण पुढे यायचं आहे. अनमोलजी मित्तल साहेबांचंही स्वागत होत आहे. सन्माननीय पाटील साहेबांना विनंती करतो आपण. त्याचबरोबर सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनिलजी लाड साहेब SDPO आपणही पुढे यायचं आहे. सन्माननीय अनिलजी लाड साहेब. त्याचबरोबर सन्माननीय गीते साहेब LCB PI आपणही पुढे यायचं आहे. आपलंही स्वागत होत आहे. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते सन्माननीय पंकजी गिरी साहेब, टिटवाला पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक. आपलंही खूप स्वागत आहे, कारण तर पहिल्या दिवसांपासून आपली उपस्थिती आणि आपलं सहकार्य या कार्यक्रमाला लाभतं आहे. सन्माननीय गीते साहेब आपलंही स्वागत होत आहे. गीते साहेबांना गीता देत आहे तर वा कपिलजी पाटील साहेबांकडून. त्याचबरोबर सन्माननीय पंकजी गिरी साहेब आपणही पुढे यायचं आहे. टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकजी गिरी साहेब आपलंही साहेबांच्या हस्ते स्वागत होत आहे. खरं तर ह्या संपूर्ण महोत्सवासाठी पोलीस बांधवांनी भगिनींनी खूप सहकार्य केलं. अगदी सकाळी लवकर येऊन फार उशिरा ते जात असतात. आपण वारकऱ्यांना विनंती करतो की आपणही पोलीस बांधवांना सहकार्य करा. आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व भाविकांना विनंती आहे की हा खेळ नोहे एकट्याचा, एकट्यानं हे धर्मकार्य पुढे जाणार नाही. या धर्मयज्ञामध्ये आपल्या प्रेमाच्या भावसंहिता आपण देखील समर्पित करायच्या आहेत. कुणाला जर अर्थस्वरूपानं वस्तुरूपानं देणगी द्यायची असेल तर बाजूला देणगी काउंटर आहेत, आपण त्या ठिकाणी देणगी देऊन रितसर पावती घ्यायचे. अनेक गुणीजन मंडळींची उपस्थिती आहे. यामध्ये श्री क्षेत्र तुंगेश्वर मठाचे मठाधिपती हरिभक्तीपरायण धनंजय दासजी महाराज आपलंही स्वागत आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी तत्वचिंतक हरिभक्तीपरायण गोविंद महाराज मढवी आपलंही स्वागत. हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज पाटील इताडे आमने लोणाड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज भोईर, हरिभक्तीपरायण महेंद्र महाराज भोईर, हरिभक्तीपरायण डॉक्टर कैलास महाराज निचिते, हरिभक्तीपरायण सुभाष महाराज तरणे, हरिभक्तीपरायण केशव महाराज पाटील, हरिभक्तीपरायण भास्कर महाराज जाधव, हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज भजनी मंडळ वासिन, हरिभक्तीपरायण रमेश महाराज फरडे, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज नाईक, हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज पाटील, हरिभक्तीपरायण अजय महाराज कथोरे, हरिभक्तीपरायण देवराज महाराज केने,
हरिभक्तीपर्यंत जनार्दन महाराज पाटील, सुप्रसिद्ध शिवचरित्रकार नवनीतजी यशवंतराव, हरिभक्तीपर्यंत जीवन महाराज शेलार, या सर्व महनीय कीर्तनकार प्रवचनकार मंडळींचं खूप खूप स्वागत आहे. हरिभक्तीपर्यंत श्यामबाबा डिंगोरे यांचे देखील गेल्या 3 दिवसांपासून 4 दिवसांपासून रोजचीच उपस्थिती आहे, आपल्याला देखील धन्यवाद. त्याचबरोबर अनेक गुणीजन मान्यवर मंडळी उपस्थित आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रातील. यामध्ये सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी साहेब आपले स्वागत आहे, सन्माननीय गणेशजी राऊत साहेब, सन्माननीय भास्करजी जाधव साहेब, सन्माननीय संतोषजी शिरोसे, कमलाकरजी घरत, प्रशांतजी खर्डीकर, रामभाऊ दळवी, नाथाजी शिंदे, पांडुरंगजी कोर, सतीशजी सापळे, खूप मंडळी या ठिकाणी आहे, आपलं देखील स्वागत आहे. आज या कीर्तनासाठी सुंदर असे मृदुंगाची साथ ज्यांची लाभली ते मृदुंगाचे खऱ्या अर्थानं ताल प्रेमी ताल वादक आणि आपण अनेक बिरुदावली ज्यांना लावतो त्या मधुकरजी धोंडगे, आपलंही स्वागत आहे. त्याचबरोबर प्रथमेशजी भोईर, मयूरजी भास्कर, तुकारामजी माळी, आपल्याला देखील खूप खूप धन्यवाद. आणि सर्व गायक वादक गायनाचार्य आपल्याला देखील धन्यवाद आहेत. त्याचबरोबर सन्माननीय जयरामजी मेहेर व विश्वनाथजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य, यांचं विशेष सहकार्य या महोत्सवासाठी लाभत आहे, आपल्याला देखील धन्यवाद. रमेशजी टेंभे, रमेशजी बांगर, शनीदादा, आपल्याला देखील खूप खूप धन्यवाद आहे. उद्याच्या सूचना आहेत. उद्या बरोबर सायंकाळी 4 ते 5 या वेळामध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. ज्यांनी भारतातील पहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची निर्मिती केली, छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे संकल्पक आणि वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक, समाज प्रबोधनकार, शिवचरित्रकार, कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज निचिते, डॉक्टर कैलासजी महाराज निचिते यांचं 4 ते 5 या वेळामध्ये व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानासाठी आपण उपस्थिती दर्शवायची. त्याचबरोबर सायंकाळी रात्री 6:30 ते 8:30 या वेळामध्ये हरिभक्तीपर्यंत संदीपानजी महाराज हसेगावकर, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचं कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवायची आहे. पांडुरंगजी महाराज डोंगरे यांची उपस्थिती आहे, आपल्याला देखील धन्यवाद. यानंतर आरती. आरती ज्ञान राजा सेवती साधू संत आरती धन राजा गोपाल धन जनी इतरेण कोणी अवतार पांडुरंग नव ठेविले बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी जणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दावे आमा आरती राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको वाले अभंगार केले आरती तुकारामा तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविले आमा आरती तुकारामा कलिंगडांगण चरण डोळावणी पाहि विरूपा तुझे प्रेम्या लिंगण पूजन भावे वाळी मने नमः भारमय हो भारमय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानी शांती ब्रह्म
सर्वांना खूप खूप धन्यवाद. सन्माननीय कालोरामचे धनगर सर उपस्थित आहेत, आपलंही स्वागत आहे. अनेक या ठाणे पालघर संबंध महाराष्ट्रभरातून उपस्थित मंडळी या महोत्सवासाठी दूर दूर अंतरावरून आपण येत आहात. आपल्याला खूप खूप धन्यवाद. विनंती आहे की आपण भोजन घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. सर्व मंडळींना विनंती आहे, आपण भोजन घेतल्याशिवाय जायचं नाही. सर्वांनी एकदम एकत्रित गर्दी करू नका. थोडं आपण थांबून नंतर जायचं आहे. महिला माता